मोस्टली नवीन लग्न झालेल्या मुलींना हे ऐकायला मिळतंय की तू आता माहेरकडच्यांचा कॉल कमी कर, सासरकडच्यांकडे जास्त लक्ष दे, नंदांना स्वतःहून फोन कर, फिरायला जा सासरकडच्यांसोबत, त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त टाइम स्पेंड कर. खूप ठिकाणी ऐकलं असेल की लग्न म्हणजे 2 व्यक्तींचं नाही तर 2 कुटुंबांचं एकत्र येणं. पण हे फक्त म्हणण्यापुरतंच मर्यादित आहे का? कारण की एक व्यक्ती त्यातली म्हणजे जी सून आहे ती पूर्ण ट्राय करत असते की घराला जोडून ठेवण्याचं, अटॅचमेंट तयार करण्याचं. पण त्यातच ती दुसरी व्यक्ती कधीतरी म्हणजे नवरा कधीतरी सासरकडच्यांना फोन केला, कधी गेला, थोडीशी जरी अटॅचमेंट करण्याचा प्रयत्न केला तर घरच्यांना इतका प्रॉब्लेम होतोय. पण हे का? आता खूप जण म्हणतील की त्या मुलीला आयुष्यभर त्या घरात राहायचं आहे, त्या मुलाला नाही राहायचं आहे म्हणून तिलाच करावं लागणार. अरे ठीक आहे, तिला पूर्ण आयुष्यभर तिथं राहायचं आहे म्हणून ती ट्राय करते आहे. पण त्या बापाला पण वाटत असणार ना की इतके वर्ष ती माझ्यासोबत होती, आता एका परक्या घरात गेली, तिचं तिथं कसं सुरू आहे. तर ही जबाबदारी कुणाची आहे? त्या मुलाची आहे ना, की त्या बापाला कॉन्फिडन्स देण्याची की बाबा तुमची मुलगी एका चांगल्या घरात आहे, ती खुश आहे, तिला इथं काहीच कमी पडू देणार नाही आहे. हे कर्तव्य आहे त्या पोराचं म्हणजे त्या नवऱ्याचं. अरे तू घेऊन आलेस ना तिला लग्न करून, तर तू पण तिच्या माहेरी जा, कधीतरी त्यांना कॉल कर, त्यांची विचारपूस कर, कधीतरी त्यांना इकडे घेऊन ये. आणि जर या गोष्टींचा तुझ्या घरच्यांना प्रॉब्लेम होत असेल तर त्यांना समजव की बाबा तुम्ही कुठल्या जमान्यात राहतात. काही जण म्हणतात ना की मुलीचा बाप घरी पाणी सुद्धा पिऊ शकत नाही, तर तू त्यांना समजव की आपण आता वेगळ्या जमान्यात आहे, तुमचे हे विचार बदला. उलट घरच्यांनी म्हणलं पाहिजे की तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू माहेरी जा, कॉल कर, तुला कधी आठवण आली तर त्यांना इकडे बोलवून घे. त्या बापाला पण किती बरं वाटेल. आणि असं वागल्यामुळं त्या मुलाची स्वतःच्या घरच्यांबरोबरची अटॅचमेंट कमी होईल, प्रेम कमी होईल असं काहीच नाही आहे. उलट त्या मुलीची नवऱ्याबाबतची रिस्पेक्ट इतकी वाढेल, सासरकडच्यांची रिस्पेक्ट इतकी वाढेल, ती लवकर तुमच्याबरोबर मिक्स होईल. म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ काय आहे की सून जर एक घर जोडून ठेवण्याचा प्रयत्न करते ना, तर मुलांनी पण दुसरं घर थोडंसं तरी जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यात मी कुठे चुकले? तुम्हीच सांगा, तुम्हाला काय वाटतं?